आता आज जी आपली थिअरी आहे ती सिडविक थिअरी आहे, सिडविक इलेक्ट्रॉनिक थिअरी आहे, किंवा याला पण असंही म्हणतात इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल, EAN रूल. पण आता ही थिअरी इंट्रोड्यूस कोणी केली तर सिडविक नावाच्या सायंटिस्टनं. या सिडविकनं काय केलंय की मेटल आणि लिगॅंड मधला जे बॉन्ड आहे ते कोऑर्डिनेट बॉन्ड आहे त्यांनी सांगितलं बेटा. अब हमको ये पता है, ऑक्टेट रूल पता है, ऑक्टेट थियरी हमको पता है. ऑक्टेट थियरी को एक्सटेंड किसने किया तो ये सिडविक ने किया. आपण ऑक्टेट रूल मध्ये पाहिलं केमिकल बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड पाहिला, त्याच्यानंतर आयनिक बॉन्ड पाहिला, आणि यालाच पुढे त्यांनी काय केलेलं आहे सिडविकनं की बाबा मेटल आणि लिगॅंड मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होते. आता कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे काय? शेयरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन द टू एटम. दो एटम में इलेक्ट्रॉन की शेयरिंग होता है यहां, लेकिन कंट्रीब्यूशन जो इलेक्ट्रॉन का है वो एक ही एटम का है. कोवलेंट बॉन्ड में क्या होता है? शेयरिंग, इक्वल शेयरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन द टू एटम है. लेकिन यहां क्या है? कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होता है. कैसे फॉर्म होता है? तो मेटल एंड लिगैंड में इलेक्ट्रॉन का शेयरिंग होता है, लेकिन यहां डोनर कौन है? दोनों के दोनों इलेक्ट्रॉन कौन देता है, शेयर कौन करता है? तो लिगैंड करता है. ठीक आहे. आता या थिअरीनं काय सांगितलं पहा बेटा, कुठल्याही कॉम्प्लेक्स मध्ये, कुठल्याही कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये मेटल हा स्टेबल होण्याचा प्रयत्न करते बेटा. कसं स्टेबल होण्याचा प्रयत्न करल? ते इलेक्ट्रॉन पेयर गेन करून बेटा. इतने इलेक्ट्रॉन पेयर गेन करेगा, इतने लोन पेयर इलेक्ट्रॉन गेन करेगा. कब तक इलेक्ट्रॉन पेयर गेन करेगा? जब तक उसका कॉन्फ़िगरेशन वही पीरियड के नोबल गैस एलिमेंट इतना नहीं होता, तब तक वो स्टेबल नहीं होता. पहा बेटा, ही थियरी काय सांगितली त्यांनी? मेटल एटम या आयन विल कंटिन्यू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेयर, कंटिन्यू इलेक्ट्रॉन पेयर लेगा बेटा वो. कब तक है? इलेक्ट्रॉन पेयर, लोन पेयर, टिल द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन मेटल एटम या आयन बिकम्स इक्वल टू क्या है? नंबर ऑफ नोबेल गॅस एलिमेंट्स इन द सेम पिरियड. लक्षात आलं त्यांनी काय सांगितलं ते? क्लिअर झालं याच्यात? बरं, हे कशावरून सांगणार आहे? बरं, याचा फायदा काय? याचा फायदा एक आहे की आपण तो मेटल कंपाऊंड, तो कॉम्प्लेक्स कंपाऊंड स्टेबल आहे का अनस्टेबल सांगू शकतो बेटा. जर त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडनं जर EAN रूल फॉलो केला, आणि EAN रूल फॉलो केलेला असेल तर आपण म्हणतो सर तो स्टेबल कंपाऊंड आहे. म्हणजे या थिअरीमध्ये दिलं काय की कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या स्टॅबिलिटीच्या बद्दल दिले बेटा. आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी कशावरून त्यांनी एक्सप्लेन केली? तर एका फॉर्म्युल्यावरून एक्सप्लेन केली. कोणता फॉर्म्युला आहे? तर EAN आहे. जर एखादा मेटल कंपाऊंड किंवा एखादा कॉम्प्लेक्स, एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड जर EAN रूल फॉलो करत असेल तर आपण म्हणतो सर तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय किंवा तो कॉम्प्लेक्स काय तर स्टेबल आहे. आणि जर फॉलो करत नसेल तर आपण म्हणतो अनस्टेबल आहे. बरं, दुसरी गोष्ट आपण त्याचं नेचर हे सांगू शकतो, वेदर इट इज अ डायमॅग्नेटिक इन या पैरामैग्नेटिक. अगर कोई कोऑर्डिनेशन कंपाउंड EAN रूल फॉलो करता है, इफेक्टिव एटॉमिक नंबर रूल ये फॉलो करता है, तो वो डायमैग्नेटिक इन नेचर है. इसका मतलब उसमें सब इलेक्ट्रॉन जो है वो पेयर्ड है. अगर फॉलो नहीं करता या कोई एक्सेप्शनल केस है तो उसका नेचर पैरामैग्नेटिक इन नेचर है. ठीक आहे. कशा पद्धतीने पहा, एखाद्या एक्झाम्पल वरून मी तुम्हाला सांगतो, पहा नीट लक्ष द्या. आता फॉर एक्झाम्पल मी जर NiCO4 हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड घेतला, नॉन आयनिक कंपाऊंड घेतला बेटा, आणि मी तुम्हाला विचारलं की बाबा हा स्टेबल आहे का अनस्टेबल आहे, तर आपण इथं काय करतो? सिडविक थिअरी घेतो बेटा. आता सिडविक थिअरी काय सांगते की हे मेटल, हे लिगॅंड आणि मेटल मध्ये जे बॉन्ड आहे ते कोणता बॉन्ड आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. तसं अजून एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड घेतो, पहा बेटा, कॉम्प्लेक्स CuNH3,4 हे कॉम्प्लेक्स आयन घेतला, कॅटायनिक कॉम्प्लेक्स.
आता या कोऑर्डिनेशन या कॉम्प्लेक्स आयन मध्ये पहा, कॉपरवर 2 पॉझिटिव्ह चार्ज आहेत, हे Cu प्लस प्लस, ठीक है। यहां हमारे पास 4 मोल है किसके, तो NH3 के। यहां झालं इथं सिडविकने जे सांगितलंय ते काय सांगितलं, मेटल आणि लिगॅंड मधला बॉन्ड कोणता है, कोऑर्डिनेट बॉन्ड है। फिर यहां नाइट्रोजन अपना लोन पेयर देने के बाद ये कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म हुआ, यहां भी कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म हुआ, यहां भी कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म हुआ, और ये भी कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म हुआ। याला तुम्ही या फॉर्म मध्ये सुद्धा रिप्रेझेंट करू शकता, तर याला स्क्वेअर ब्रॅकेट करून याच्यावर चार्ज प्लस प्लस झालं। म्हणजे ही थिअरी एक्सटेंड केली त्याने, कशाची, कोणती, ऑक्टेट रूलची। बरे स्टॅबिलिटीच्या संदर्भात सांगायला, आता कंपाऊंड स्टेबल आहे का अनस्टेबल आहे आपल्याला सांगता येते। फॉर एक्झाम्पल इथं पहा, निकेल, मला सांगा निकेलचा ऍटॉमिक नंबर किती आहे बेटा, तुमचा 4th रो मध्ये निकेल आहे, निकेलचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 28 आहे, बराबर आहे। यहां राइट आहे। आता हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे ते स्टेबल आहे का अनस्टेबल आहे आपण कशावरून डिटरमाइन करणार, तर या फॉर्म्युल्यावरून, EAN वरून बेटा। EAN काय, Z मायनस ऑक्सिडेशन नंबर या ऑक्सिडेशन स्टेट प्लस 2 इंटू कोऑर्डिनेशन नंबर। आता या हे नॉन आयनिक कंपाऊंड आहे, याचं नाव माहिती आहे आपल्याला, टेट्रा कार्बोनिल, निकेल 0 आहे, यस। आता इथे याचा ऍटॉमिक नंबर किती आहे, एटॉमिक नंबर किती आला याचा, तर 28 है, ठीक है। अब मुझे बताओ ये कोऑर्डिनेशन कंपाउंड, ये मेटल का ऑक्सीडेशन स्टेट कितना है, 0 है, ऑक्सीडेशन नंबर कितना 0 है, तो 28 माइनस 0 प्लस 2 इंटू कितने लिगैंड है, 4 है। ये लिगैंड और ये निकेल में कितने कोऑर्डिनेट बॉन्ड है, 4 है। इसका मतलब है उसका कोऑर्डिनेशन नंबर कितना, 4 है, म्हणजे 2 इंटू 4 है। मला सांगा यांची जर ऍडिशन केली तुम्ही 28 प्लस 8 तर किती आले बेटा, 36। अब मुझे बात बताओ 36 एटॉमिक नंबर किसका है, 36 एटॉमिक नंबर अगर उसी पीरियड के नोबल गैस एलिमेंट का आता है, इसका मतलब है हमारा जो कॉम्प्लेक्स है वो स्टेबल है। 36 अगर आता है तो 36 कोणाचा आहे बेटा, त्या सेम पीरियड मध्ये पहा, क्लियर आहे, एनी प्रॉब्लेम याच्यात। मला सांगा 4th रो मध्ये सगळ्यात लास्ट एलिमेंट कोणता आहे, कारण निकेल कोणता है 4th रो मध्ये, बराबर है, तो 4th रो में सबसे लास्ट एलिमेंट कौन है, और उसी का एटॉमिक नंबर कितना है, 36 है, यस राइट है, एटॉमिक नंबर 36 है उसका, क्रिप्टॉन का। अब क्रिप्टॉन, अगर मुझे बात बताओ क्रिप्टॉन स्टेबल है या अनस्टेबल है, हम तो बोलते सर स्टेबल है, क्यों, उसके लास्ट शेल में 8 इलेक्ट्रॉन है, तो हमारा ये जो कॉम्प्लेक्स है ये स्टेबल है। अब ये स्टेबल कैसे हुआ, तो मेटल ने क्या कर दिया, हमारा मेटल के पास इतने इलेक्ट्रॉन थे, तो उसने स्टेबल होने के लिए क्या कर दिया, उसने इलेक्ट्रॉन पेयर गेन कर दिया। कितने गेन कर दिया सर, उसने 4 इलेक्ट्रॉन पेयर गेन किया। कब तक गेन करेगा, जब तक उसका कॉन्फ़िगरेशन नोबल गैस एलिमेंट जैसा नहीं होता, तब तक वो इलेक्ट्रॉन पेयर गेन करेगा। यालाच आपण नाव काय दिलेलं आहे, इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर रूल। म्हणजे या रूल वरून आपण काय सांगायला होतो, वेदर द कॉम्प्लेक्स इज स्टेबल या अनस्टेबल। अब मुझे बात बताओ, यहां इलेक्ट्रॉन सब पेयर्ड है, पेयर्ड है तो क्या है, मैग्नेटिक फील्ड के तरफ तो अट्रैक्ट तो नहीं होंगे, तो नेचर क्या होगा उसका, डायमैग्नेटिक इन नेचर होगा। तो यहां हमने दिए वाला है कि इफेक्टिव एटॉमिक नंबर इज यूजफुल टू फाइंड आउट द नंबर ऑफ पॉसिबल लिगैंड अराउंड द मेटल आयन। अब मुझे बात बताओ, यहां नंबर ऑफ पॉसिबल लिगैंड कितने उसके पास, 4 है। और दूसरी बात उसने क्या दिया, मैग्नेटिक प्रॉपर्टी,
वेदर इट इज ए डायमैग्नेटिक या पैरामैग्नेटिक। अब यहां इसने फॉलो कर दिया, नोबल गैस एलिमेंट तो ऐसा आ गया, अगर फॉलो कर दिया तो इसका मतलब क्या है, नेचर क्या आने वाला है, डायमैग्नेटिक इन नेचर आने वाला है। और फॉलो नहीं किया, कोई एक्सेप्शनल केस है, इसका मतलब वो क्या है, पैरामैग्नेटिक इन नेचर है। ठीक है, चलो ये एग्जांपल यहां लेंगे। और अब ये केस में यहां देखो, चलो मुझे बात बताओ, कॉपर, कॉपर का एटॉमिक नंबर कितना है बेटा, बोला लवकर सांगा, कॉपरचा एटॉमिक नंबर किती येणार आहे, 29 है। यस चलो 29 है, ये हुआ यहां 29, ठीक है, माइनस। अब उसका ऑक्सीडेशन स्टेट कितना है, ये तो न्यूट्रल है, ये न्यूट्रल है, तो कॉपर का चार्ज कितना है, +2 है। तो 29 - 2 +2 इंटू उसका कोऑर्डिनेशन नंबर कितना है, यहां मेटल आयन और लिगेंड में कितने कोऑर्डिनेट बॉन्ड है, 4 है, 4 कोऑर्डिनेट बॉन्ड है, तो ये हुआ 4 है। आता मला सांगा यांची ऍडिशन किती आली, बरोबर आहे का, मग इलेक्ट्रॉन किती आलेत बेटा, आता हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे किती आलेत पहा बेटा, यस। मग मला सांगा काही काही एक्सेप्शनल केस आहेत जो फॉलो नहीं करते हैं, जो फॉलो नहीं करते हैं, अब मुझे बताओ इसमें तो ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स है, ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन है, तो नेचर क्या आने वाला उसका, नेचर तो पैरामैग्नेटिक इन नेचर आने वाला है। क्लियर है, चलो और एक एग्जांपल यहां लेते हैं, FeCN6 3-, ठीक है, एनायनिक कॉम्प्लेक्स। यस, आता सगळ्यात पहिले काय तुम्ही करणार आहे की सर आपला फॉर्म्युला काय, EAN इज इक्वल टू Z म्हणजे ॲटॉमिक नंबर, Z मायनस ऑक्सिडेशन नंबर प्लस 2 इंटू कोऑर्डिनेशन नंबर आहे, ठीक आहे। आयर्नचा ॲटॉमिक नंबर किती आहे, तर 26 आहे, मायनस आता आयर्नची ऑक्सिडेशन स्टेट किती है, Fe की ऑक्सीडेशन स्टेट कितना है, तो यहां X है प्लस EN -1 है, ऐसे 6 है इज इक्वल टू -3 है, तो X इज इक्वल टू +3 है। झालं, म्हणजे इथं पहा, नीट लक्ष द्या इथं, आता आता हा कॉम्प्लेक्स आयन स्टेबल आहे का अनस्टेबल हे लक्षात येते आपल्याला। इथं या मेटलनं 3 इलेक्ट्रॉन लूज केले बेटा, ये आयरन ने 3 इलेक्ट्रॉन लूज कर दिए, चार्ज +3 है बेटा, ठीक है। बाद में उसने क्या कर दिया, बाद में उसने इलेक्ट्रॉन पेयर गेन कर दिया, कितने इलेक्ट्रॉन पेयर गेन कर दिया, तो 6 इलेक्ट्रॉन पेयर है, बरोबर आहे। मग आता याच्यामध्ये 6 कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत, आता मला सांगा 23 + 12 इज इक्वल टू किती आले पहा, यस आलं। मग मला सांगा ही एक्सेप्शनल केस आहे इथं, बराबर है, या सर ये रूल यहां फॉलो नहीं होता। चलो और एक एग्जांपल, इसी को मैं यहां लिख देता हूं, FeCN6 4-, परत पहा या केसमध्ये, आता मला सांगा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू, याचा ॲटॉमिक नंबर किती है, तो 26 है, माइनस यहां आयरन का ऑक्सीडेशन स्टेट निकाल दो, यहां आयरन का ऑक्सीडेशन स्टेट कितना आता है, तो +2 आता है, बराबर है, +2 इंटू 6 है, आप बोलो 24 + 12 है इज इक्वल टू 36 है। अब म्हणजे सर हे जे कॉम्प्लेक्स आहे हा कॉम्प्लेक्स स्टेबल आहे, आपण प्रिडिक्ट करू शकतो बेटा, ही थिअरी आहे, बरोबर आहे। बरं नेचर आहे सांगू शकतो काय, तर डायमॅग्नेटिक इन नेचर आहे,
हे इथं x आहे प्लस -1 इंटू 6 आहे इज इक्वल टू -4 आहे x -6 इज इक्वल टू -4 आहे x इज इक्वल टू +2 आलं का? झालं क्लिअर इथं आता? म्हणजे हा तुमचा कॉम्प्लेक्स आहे काय झाला तुमचा स्टेबल आहे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल फॉलो केला इथं हेच सगळे पॉइंट दिलेले आहेत. चलो और एक एग्जांपल हम लेते हैं यहां PTNS36 4+ आहे. आता मला सांगा इथं हा स्टेबल आहे का अनस्टेबल आहे? आपण इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरवर इथं सांगू शकतो तिथं प्लॅटिनमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? प्लॅटिनमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? तर 78 आहे बराबर है? पहा चेक करा एकदा. अब प्लैटिनम का चार्ज कितना है? ये न्यूट्रल कंपाउंड है. ये अगर न्यूट्रल कंपाउंड है तो ये उसका ऑक्सीडेशन स्टेट है. यस, तो 78 - 4 है प्लस. अब ये प्लैटिनम 4+ आयन और यहां लिगैंड में 6 कोऑर्डिनेट बॉन्ड है. इसका मतलब उसका कोऑर्डिनेशन नंबर कितना? 6 है. तो यहां 2 इंटू कोऑर्डिनेशन नंबर है. कोऑर्डिनेशन नंबर कितना? तो 6 है. ये कितना आता है? तो 74 + 12 इज इक्वल टू 86 है. अब 86 किसका है? नोबल गैस एलिमेंट है, इवन नंबर है. आला इथं? तो इसका मतलब है सर ये कॉम्प्लेक्स आयन भी क्या है? स्टेबल है. झालं का क्लियर? एनी प्रॉब्लेम? ठीक है, चलो और एक एग्जांपल यहां लेते हैं. चलो बोलो मुझे. प्लैटिनम NS34 यहां 2+. आता याच्यावरच तुमच्या लक्षात येते हे जर स्टेबल असेल बेटा तर मला सांगा इथं +2 चार्ज आहे बरोबर आहे का? म्हणजे इथं इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल फॉलो होते का नाही ते चेक करा बेटा. पहा EAN इज इक्वल टू कितना? 78 - 2A + 2 इंटू 4 है. यहां 76 + 8 है. किती आले? म्हणजे आले 84 आहे यहां. तो यहां कुछ एक्सेप्शनल केस है. तुम्हाला परीक्षेमध्ये येतं इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल बरं. क्लियर झाला याच्यात? चलो और एक एग्जांपल. CONS3 6 3+. फाइंड आउट द इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. काय येणार इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर? EAN इज इक्वल टू कोबाल्ट. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती आहे पहा, चेक करा. निकेल के बाद कोबाल्ट है. मेरे ख्याल से कोबाल्ट कितना है? 27 है बराबर है. चलो आगे 27 प्लस सॉरी माइनस है फार्मूला. ऑक्सीडेशन नंबर ये न्यूट्रल कंपाउंड है तो ये कोबाल्ट का चार्ज 3 है प्लस. आता मला सांगायचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 6 आहे. झालं म्हणजे किती येणार आहे? 24 + 12 इज इक्वल टू 36. काय आला? क्रिप्टॉन स्टेबल आहे. क्लियर है? म्हणजे इफेक्टिव्ह ये कॉम्प्लेक्स आयन, ये कैटायनिक कॉम्प्लेक्स आयन EN रूल फॉलो करता है. क्लियर झाला याच्यात? चलो उसके बाद यहां देखो ZN NS3 4 ये ++.
अगेन कॅटायनिक कॉम्प्लेक्स पहा आहे का. आता मला सांगा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर फॉलो करते का. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू झिंकचा किती आहे तर 30 आहे मायनस न्यूट्रल कंपाऊंड आहे झिंकचा चार्ज किती आहे +2 आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लूज केले बेटा. आला इथं +2 × 4 आहे तो 28 + 8 आहे म्हणजे 36 आहे. झालं का क्लिअर. एनी प्रॉब्लेम. बस एवढाच इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर किंवा सिडविक थेरी. बस हे लक्षात ठेवा आणि हे त्याचे पॉइंट्स आहेत बेटा. हे मुद्दाम मी इथं तुम्हाला लिहून दिलेत बेटा. कळालं बेटा. यस. चला नेक्स्ट पार्ट. ज्योमेट्री ऑफ कोऑर्डिनेशन कंपाउंड. ज्योमेट्री ऑफ कोऑर्डिनेशन कंपाउंड या कोऑर्डिनेशन पॉलीहेड्रॉन. किंवा तुम्ही याला एंटायटी सुद्धा म्हणतात. आता व्यवस्थित लक्ष द्या बेटा काय मी सांगितलेलं आहे. आपण म्हणतो की कुठलाही कोऑर्डिनेशन कंपाऊंडची एक जॉमेट्री असते बेटा. पण जॉमेट्री कशावरून येते. आपण म्हणतो की सर टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे स्क्वेअर प्लेनार जॉमेट्री आहे ऑक्टाहेड्रल आहे किंवा लिनियर आहे डायगोनल आहे कशामुळे येते तर त्या जॉमेट्री जी आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडची कोणावर डिपेंड आहे तर कोऑर्डिनेशन नंबरवर डिपेंड आहे बेटा. मेटल आयन मेटल आणि लिगॅंड मध्ये किती कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत याच्यावर डिपेंड आहे बेटा. कळालं. म्हणजे कोऑर्डिनेशन एंटायटी म्हणजे काय किंवा कोऑर्डिनेशन पॉलीहेड्रॉन म्हणजे काय. एक स्पेशल अरेंजमेंट आहे स्पेशल अरेंजमेंट ऑफ लिगॅंड्स आहे अराउंड द सेंट्रल मेटल ॲटम या आयन. that is known as coordination polyhedron, that is known as coordination entity. आणि याच्यावरून आपण सांगू शकतो की सर टेट्राहेड्रल आहे का ऑक्टाहेड्रल आहे या पद्धतीने. मग फॉर एक्झाम्पल इथं पहा जर एखाद्या कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये मेटल आयनचा कोऑर्डिनेशन नंबर जर मेटल आयनचा किंवा मेटलचा कोऑर्डिनेशन नंबर जर 4 असेल बेटा अगर 4 कोऑर्डिनेशन नंबर है तो यहां 2 ज्योमेट्री है. एक पहला टेट्राहेड्रल आलं इथं नाही तर दुसरा कोणता आहे तर स्क्वेअर प्लेनार आहे. म्हणजे पक्क एकच लक्षात ठेवा त्याच्यामध्ये की सर जेव्हा कोऑर्डिनेशन आता कोऑर्डिनेशन नंबर जर 4 असेल तर या दोन्ही पैकीच येणार बेटा. एक तर टेट्राहेड्रल आहे मग मला सांगा टेट्राहेड्रल असेल तर ते मेटल आयन मध्ये हायब्रिडायझेशन कोणतं येणार आहे. मग हायब्रिडायझेशन टेट्राहेड्रल म्हणल्यानंतर आपण म्हणतो सर हायब्रिडायझेशन कोणतं आलं तर sp3 आहे. मेटल अंडरगोज sp3 हायब्रिडायझेशन आणि जेव्हा त्याची स्क्वेअर प्लेनार ज्योमेट्री आहे याचा अर्थ त्या मेटल मध्ये हायब्रिडायझेशन कोणतं आहे तर dsp2 हायब्रिडायझेशन मीन्स इनर डी ऑर्बिटल इज यूज्ड. एक डी एक s और 2 p एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप होते हैं. नाही नीट सांग नीट लिह बेटा. हा मी काय लिहून दिले ते पहा लक्षात आलं इथं dsp2 आहे म्हणजे जर कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर टेट्राहेड्रल नाही तर स्क्वेअर प्लेनारच येणार. आता पुढे आपल्याला येणार आहे की कोणते टेट्राहेड्रल आहेत कोणते आहेत. फक्त इथं यांनी काय सांगितलंय
किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंडची जॉमेट्री कोणावर डिपेंड आहे, तर फक्त कोऑर्डिनेशन नंबरवर डिपेंड है। अगर कोऑर्डिनेशन नंबर 4 है तो ये ज्योमेट्री है, अगर कोऑर्डिनेशन नंबर 6 है तो कौन सा आने वाला है, 6 है तो ऑक्टाहेड्रल। कोऑर्डिनेशन नंबर 2 है तो क्या आने वाला है, लीनियर है किंवा काय येणार, काय कोणाले लक्षात आलं बेटा। आता जसं फॉर एक्झाम्पल इथं पहा बेटा, यहां देखो फॉर एग्जाम्पल मैं यहां लेता हूं ZnCl4 और यहां 2 माइनस है, नीट लक्ष द्या बेटा इथं। आता ZnCl4 2 माइनस आहे, मला सांगा याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 4 आहे, यस 4 है। मोनोडेंटेड लिगैंड है यहां जिंक का ऑक्सीडेशन नंबर कितना है तो +2 है, मेटल वर चार्ज +2 है बेटा, क्लियर याच्यात। मग आता यांनी काय दिले पहा बेटा, याची जॉमेट्री कोणती आहे, टेट्राहेड्रल आहे। मग टेट्राहेड्रल म्हणल्यानंतर इथं पहा व्यवस्थित लक्ष द्या, ही टेट्राहेड्रल है बेटा, यहां जिंक है, यहां जिंक आयन है और यहां Cl है, ये यहां Cl है, यहां Cl है, यहां Cl है, और ये मेटल और ये Cl में बॉन्ड कौन से, कितने कोऑर्डिनेट बॉन्ड है, 4 है, ये हुआ टेट्राहेड्रल। बरोबर आहे का। मग पुढे व्हीबीटी मध्ये तेच येणार आहे ना, काय येणार, मेटल अंडरगोज विच हायब्रिडायझेशन, sp3 हायब्रिडायझेशन अँड फॉर्मिंग 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल, बरोबर आहे का, क्लियर आहे। आता हीच कशामुळे ते आपल्याला पुढे येणार आहे बेटा, ठीक आहे। चला अजून एक एक्झाम्पल इथं पहा बेटा, CuNS3 4 2+, यस। आता इथे कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे, इथं कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे बेटा, इथं मेटल आणि लिगॅंड मध्ये 4 कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत, पण लक्षात ठेवा या कॉम्प्लेक्स, या कॅटायनिक कॉम्प्लेक्स मध्ये, या कॅटायनिक कॉम्प्लेक्सना याची जॉमेट्री कोणती आहे, याची जॉमेट्री स्क्वेअर प्लेनार आहे बेटा। आता स्क्वेअर प्लेनार म्हणल्यानंतर तुम्ही मला सांगा, फॉर एक्झाम्पल इथं पहा बेटा, हे स्क्वेअर प्लेनार, इथं सेंटरला कोण आहे, मेटल आहे, यहां लिगैंड है, यहां मोनोडेंटेड लिगैंड है, यहां भी मोनोडेंटेड लिगैंड है, यहां भी मोनोडेंटेड लिगैंड है, बराबर है। यहां से ये लिगैंड लो इंपेयर देगा और यहां कोऑर्डिनेट बॉन्ड है, ऐसे कितने कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होंगे तो 4 है। आलं ही स्क्वेअर प्लेनार ज्योमेट्री इथं, ये कॉपर आयन है यहां और ये यहां NS3 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 4 है, 4 कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म हुए, क्लियर है। आता कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे, कोऑर्डिनेशन नंबर जर 6 असेल तर मला सांगा फॉर एक्झाम्पल CO NS3 6 है और यहां चार्ज 3+ है, बोला। आता इथं 6 कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत, 6 कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत, तर मला सांगा कोणती जॉमेट्री येणार आहे, यस ऑक्टाहेड्रल है। ए देखो यहां सेंट्रल में कौन है, CO है, अब यहां मोनोडेंटेड लिगैंड है, ऐसे कितने मोनोडेंटेड लिगैंड है तो 6 है, कौन से यहां मोनोडेंटेड लिगैंड कौन है, NS3 है, 1 2 3 4 5 6, झालं क्लियर इथं। म्हणजे तुम्ही कोऑर्डिनेशन कंपाऊंडची जॉमेट्री कशावरून द्यायला येतं, तर कोऑर्डिनेशन कंपाऊंडची जॉमेट्री ही त्याच्या कोऑर्डिनेशन नंबरवर डिपेंड आहे मेटलच्या, यस। मेटल आणि लिगॅंड मध्ये किती कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत त्याच्यावरून आहे बेटा।
अजून एक एक्झाम्पल जर घेतलं इथं पहा बेटा, इथं CN2 2- यहां मोनोडेंटेड लिगैंड है, यहां कॉपर 2+ चार्ज है, कॉपर आयन है, यस नाही सीएन आहे ना, सीएन म्हणजे कोण द्यायला इथं कार्बन न बॉन्ड केला बेटा, इथं कार्बन आणि याच्यामध्ये एनसी दिलं तर आयसो आला असतं ना. ठीक आहे, मग आता इथं पहा, इथं कोऑर्डिनेट बॉन्ड दोनच आहेत. मग जेव्हा दोनच कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत तर हे सेंटरला मेटल है, यहां लिगैंड है, यहां भी लिगैंड है, बॉन्ड एंगल कितना आने वाला है 180 है, तो ज्योमेट्री कौन सी आने वाली है? लिनियर है, डायगोनल है बेटा, झालं इथं. लक्षात आलं का याच्यात? एनी प्रॉब्लेम याच्यात? म्हणजे आपले जे आजचे दोन पार्ट जे झाले ते पहिल्या पार्ट मध्ये सिडविक थिअरी झाली. या सिडविक थिअरी मध्ये त्यांनी कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी सांगितली बेटा, आणि स्टॅबिलिटी कशावरून डिटरमाइन केली तर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल वरून फॉलो केली. जर तो कॉम्प्लेक्स आयन किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये मेटल ॲटम जो आहे तो जर त्यांच्या पिरियड मधल्या नोबल गॅस एलिमेंटचं कॉन्फिगरेशन जर होत असेल तर आपण म्हणतो सर तो कंपाऊंड स्टेबल आहे. झालं इथं, म्हणजे ईएन वरून आपण त्याची स्टॅबिलिटी डिटरमाइन केली. त्यासोबतच काय सांगितलं, त्याचं नेचर सांगितलं, डायमॅग्नेटिक आहे का पॅरामॅग्नेटिक आहे. आणि दुसरा पार्ट जो आपण पाहिला तो कोऑर्डिनेशन काय, पॉलीहेड्रॉन आहे, जॉमेट्री ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे किंवा कोऑर्डिनेशन एंटायटी ज्याला म्हणतो. तो मग तुम्ही हे कोऑर्डिनेशन एंटायटी काय किंवा सर एक स्पेशल अरेंजमेंट आहे मेटल आयन किंवा मेटल भोवती लिगॅंडशी, आला त्यालाच आपण काय म्हणालो तो पॉलीहेड्रॉन. आणि ही काय डिटरमाइन, ही याच्यावर आपण काय सांगतो की बाबा तिची जॉमेट्री कोणती आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. जर 4 कोऑर्डिनेशन नंबर असेल तर 2 येतील, पॉसिबिलिटी 2 येतात, एक तर टेट्राहेड्रल येईल नाही तर स्क्वेअर प्लेनार येईल. लक्षात आलं का इथं? क्लियर आहे? व्यवस्थित आहे बेटा?